हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 3 माय ब्युटिफुल फॅमिलीचा कन्सेप्ट कनेक्शन आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नाउन हॅव डिफरंट नेम इफ दे आर मेल ऑर फिमेल. दीज आर कॉल्ड जेंडर्स. नाउन हे म्हणजे नाउन आपण म्हणजे काय शिकलो तर नाम. कुठल्याही वस्तूला, प्लेसला, ॲनिमलला अँड थिंग्सला नाव असतं. त्यापैकी मेल आणि फिमेल काय ज्यांना नाव असतं त्यांना काय म्हणलं जातं तर जेंडर. जेंडर म्हणजे लिंग असं मराठीत प्रोनाउन्सिएशन होतं त्याचं. जेंडर. लेट अस नाव लर्न द डिफरंट काइंड ऑफ जेंडर. चला तर मग जेंडरचे आपण काही प्रकार पाहूया. त्याचे 2 प्रकार पडतात, मस्क्युलाइन जेंडर अँड फेमिनाइन जेंडर. तर मस्क्युलाइन जेंडरचे आता आपण डेफिनेशन पाहूया. अ नाउन इज सेड टू बी मस्क्युलाइन जेंडर इफ इट रेफर टू द मेल मेंबर ऑर अ स्पीसीज. pronoun he, him, his, etc. also change with the change of gender. आता इथे काय सांगितलं की जे मेल मेंबरला रेफर करतात किंवा त्याच्या स्पीसीज म्हणजे त्यांच्या प्रजातीला काय रेफर करतात किंवा त्यांचे प्रोनाऊन जे ही, हिम, हिज आहे त्याला रेफर करतात, त्याला मस्क्युलाइन जेंडर म्हणतात. किंवा अल्सो चेंज विथ द चेंज ऑफ जेंडर. त्याचा जेंडर चेंज झाला तरी पण त्याला काय म्हणायचं, मस्क्युलाइन जेंडर. फॉर एक्झाम्पल, द किंग लुक मेजेस्टिक इन हिज रोब. काय राजा आहे ना त्याच्या पोशाखात कसा दिसत होता, एक मॅजेस्टिक दिसत होता. तर इथं किंग हा काय आला तर नाउन आणि तो मेल जेंडर आहे ना, मेल मेंबर हा रेफर करतोय. आणि हिज त्याचा पोशाख म्हटल्यानंतर काय तर हिज हा प्रोनाऊन आला. कॅन यू आस्क हिम टू कम ऑन टाईम. तू त्याला सांगू शकतो का की वेळेत ये. हिम हा काय झाला तर प्रोनाऊन, त्यामुळे इथं कोणाला त्याला म्हटल्यानंतर तो मेल मेंबर आहे, त्यामुळे इथे मस्क्युलाइन जेंडरमध्ये समजलं जातं. फेमिनाइन जेंडर. इफ अ नाउन रेफर्स टू अ फिमेल मेंबर ऑर अ स्पीसीज it is called feminine gender. Pronouns she, her, hers, etc. also change according to the gender. सेम मस्क्युलाइन सारखंच आहे की फक्त इथं काय चेंज आहे की मेल मेंबरच्या ऐवजी इथे काय फिमेल मेंबर असलेल्या नावाला आपण जे रेफर करतो त्याला फेमिनाइन जेंडर म्हणलं जातं. आणि त्याचे प्रोनाउन्स कोणकोणते तर शी, हर और हर्स. चला तर मग फॉर एक्झाम्पल पाहूया. द क्वीन लुक्स एलिगंट इन हर ॲट्रायर. तर आहे ना राणी कशी तिच्या आहे ना पोशाखात दिसत होती, एक सुंदर दिसत होती. एलिगंट म्हणजे सुंदर आणि ॲटायर म्हणजे तिचा पोशाख. कॅन यू आस्क हर टू कम ऑन टाईम. आणि तू तिला वेळेत यायला सांगशील का. हर हा काय झाला प्रोनाऊन झाला, पण तिथे काय रेफर करतोय तर फिमेल मेंबरसाठी, त्यामुळे इथं फेमिनाइन जेंडर म्हणून त्याला ओळखलं जाईल. लेट अस हॅव अ लुक ॲट सम मोर नाउन ऑफ मस्क्युलर जेंडर अँड देअर फेमिनाइन जेंडर. आता खाली काही आहे ना मस्क्युलाइन जेंडर आणि त्याचे आहे ना चेंज झालेले काय फेमिनाइन जेंडर आपण जरा पाहूया. चला तर मग कॉलम आहे 2, मस्क्युलाइन जेंडर आणि फेमिनाइन जेंडर. तर ऑथरेस होईल त्याला. ऑथर म्हणजे काय लेखक आणि फेमिनाइन असेल तर तिला काय म्हणलं जातं लेखिका. बॅचलर, स्पिनिस्टर, ब्रदर, सिस्टर, सर, मॅडम, मॅन, वुमन, सन, डॉटर. नेक्स्ट एम्परर, एम्प्रेस म्हणजे सम्राट, सम्राज्ञी. फादर, मदर, गॉड, गॉडेस, ग्रँडफादर, ग्रँडमदर, हेअर, हेअरेस, पोएट, पोएटेस. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. मस्क्युलाइन जेंडर आणि फेमिनाइन जेंडर. कुक, हेन, हॉस्ट, हॉस्टेस, हजबंड, वाईफ, किंग, क्वीन, मास्टर, मिस्टरेस, प्रिन्स, प्रिन्सेस. नेक्स्ट इकडे पाहूया. नेफ्यू, नाईस, विजार्ड, विच, वेटर, वेटरेस, बुल, काव,
ड्रोन बी आणि जेंटलमॅन लेडी. आणि हे झाले काय तर मस्क्युलाइन जेंडर आणि फेमिनाईन जेंडर. आता त्याच्यात थर्ड काय काइंड ऑफ प्रकार पडतोय तर कॉमन जेंडर. अ नाउन दॅट रेफर टू आयदर मेल ऑर फिमेल जेंडर इज सेड टू बी द कॉमन नाउन. एखादी नाउन असा आहे की ज्याला मेल जेंडर पण रेफर करतं किंवा फिमेल जेंडरही रेफर करतं, त्याला म्हणायचं कॉमन जेंडर. फॉर एक्झाम्पल पाहूया. माय कझिन इज कमिंग टू विजिट मी ड्युरिंग द वेकेशन. माझी कझिन काय येणार आहेत, मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या वेकेशनमध्ये ते भेटायला येणार आहेत. तर आहे ना, कझिन हा काय मुलगा पण असू शकतो, मुलगी पण असू शकते. हर हिअर कझिन कॅन रेफर टू अ पर्सन हू कुड आयदर बी मेल ऑर फिमेल. द वर्ड कझिन रेफर टू बोथ जेंडर्स, हेन्स इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ द कॉमन नाउन. काय आता कझिन हे मुलगा पण आणि मुलगी पण हे करू शकतो पर्सन, त्यामुळे काय हा इथे कॉमन जेंडर म्हणून त्याला रेफर करण्यात आलेला आहे. लेट अस लुक ॲट सम मोर एक्झाम्पल ऑफ नाउन ऑफ द कॉमन जेंडर. काही आता खाली कॉमन जेंडरचे काय एक्झाम्पल्स आहेत पाहूया आपण. कुक, रिलेटिव्ह, पार्टनर, फ्रेंड, टीनेजर, पीपल, कलिग, लीडर, thief, एनिमी, रायटर, टीचर, सर्वंट, नेबर, सिंगर, डॉक्टर. आणि इथे काय पीपल, डॉक्टर अँड लीडर हे असे दाखवलेले आहेत. आय होप स्टुडंट्स तुम्हाला आहे ना हा कन्सेप्ट कनेक्शन प्रॉपरली समजला असेल. एनी डाऊट प्लीज कमेंट मी. थँक्यू.